विरारच्या अर्नाळा परिसरात महसूल विभागाने केलेल्या तोडक कारवाई विरोधात नागरिक आक्रमक झालेत। लालबावटा पक्षातर्फे आमदार राजन नाईक यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात आला। मात्र पोलिसांनी हा मोर्चा नाळा मच्छी मार्केट परिसरात अडकवल्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले। काही दिवसांपूर्वी महसूल विभागाने अर्नाळा परिसरातील शासकीय जागेवर अनधिकृत बांधकामावर कारवाई केली। या कारवाईत अनेक आदिवासी आणि कातकरी कुटुंबे बेघर झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला। पावसाळ्याच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार ही कारवाई राजकीय दबावाखाली करण्यात आली असून काही ठराविक घरांना लक्ष्य करण्यात आले। तसेच बेघर झालेल्या कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। येथील अर्नाळा परिसरात काही दिवसांपूर्वी आदिवासी कातकरी यांच्या घरावर अनधिकृत बांधकामाचा ठप्पा घेऊन तोडक कारवाई करण्यात आली आणि त्याच कारवाईच्या निषेधार्थ आज नालासोपारा नाळा येथे आपण जो समोर मोर्चा बघताय हा मोर्चा चक्क जे आमदार आहेत राजन नाईक यांच्या घरावर हा मोर्चा निघणार होता। मात्र पोलिसांनी त्याला कडेकोट बंदोबस्त देत हा मोर्चा इकडे स्थगित अडवण्यात आलेला आहे। इथून जे आंदोलक आहेत यांना पुढे जाण्यास सक्त प्रतिबंध केलेला आहे। पोलीस कडोकड बंदोबस्ताखाली इथून कुठल्याही प्रकारचा जे आंदोलन करते आहेत हे कुठल्याही क्षणात आमदार राजन नाईक यांच्या घरी न पोचावेत याकडे लक्ष ठेवलं गेलेलं आहे। मात्र आंदोलकांनी एक पवित्र भूमिका घेतलेली आहे। कुठेतरी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जरी पूर्ण झाल्या नाहीत तरी नक्कीच आम्ही जे आमदार राजन नाईक आहेत यांच्या घरी मोर्चा घेतल्याशिवाय राहणार नाही। बरेचसे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटतील का, मार्गी लागतील का, असा एक प्रशासनाकडे आता एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। गेल्या 13 तारखेला आमच्या अर्नाळा गावामध्ये पूर्णपणे बेकायदेशीर कारवाई झाली। जी जमीन आहे ती गुरचरण जमीन आहे आणि गुरचरण त्याच्यावर जिवंत ठेवताना सुद्धा कोळी मच्छीमारांच्या धंद्यासाठी ती जमीन राखीव आहे आणि ती जमीन मच्छीमारांच्या धंद्यासाठी राखीव आहे। मात्र त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्याचं परवानगी नाही। तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे लोक महेंद्र पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना तिथे बेकायदेशीर बांधकाम बांधून दिलेले आहेत, कोबे बांधून दिलेले आहेत। तिथे मुलांचा क्रिकेट खेळण्याची मॅचची जागा होती ती सुद्धा पूर्णपणे हडप करण्याचं काम केलेलं आहे। सर्वे नंबर 56 मध्ये 6 कोळी समाजाच्या 1979च्या घरे होती ती सुद्धा जमीनदोस्त करण्यात आली कोणत्याही प्रकारची कारवाई नोटीस न देता। आता जी आमच्या लोकांची कातकऱ्यांची घरं मोडल्यात तर राज्यपालांचा शासन निर्णय आहे की कातकरी समाज जिथे कुठे असेल तिथे त्यांना शोधून त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे, त्यांना घरं बांधून दिली पाहिजे जनमन योजनेमधून। मात्र इथे आमच्या लोकांची घरं उद्ध्वस्त करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। तर आमची एकच मागणी आहे की हा मोर्चा आम्ही आमदारांच्या घरावर घेऊन चाललोय। इथं आम्हाला पोलिसांनी अडवलेलं आहे, त्याचबरोबर प्रांत अधिकारी इथे आले होते। आम्ही अशिक्षित लोक आहोत, आदिवासी लोक आहोत। आम्ही जे आमची भूमिका मांडली त्यांच्यासमोर आम्ही आमचे प्रश्न मांडले तर प्रांत साहेब प्रश्नांना उत्तर न देता इथून पळून गेले। तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी बांगलादेशींच्या घरांवर कारवाई केली असं सांगितलं जातंय, खरोखर बांगलादेशींवर कारवाई झाली आहे? पूर्वी बांगलादेशींसंदर्भात कायदा होता की बांगलादेशींवर FIR दाखल व्हायची आणि त्यांना तुरुंगात टाकायचे। त्या दरम्यान अर्नाळ्यामध्ये 5 ते 6 बांगलादेशींवर गुन्हे दाखल होऊन ते तुरुंगात राहून जामिनावर बाहेर आलेले आहेत आणि त्यांना भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जमिनी विकलेल्या आहेत, त्यांना घरपट्ट्या लावून दिल्या आहेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना अर्नाळा ग्रामपंचायतमध्ये। आणि आज तेच बांगलादेशी भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि विरोधी पक्षनेता मनोज पाटील हे जेव्हा तिथे उद्घाटनासाठी येतात स्मशानभूमीच्या तेव्हा त्यांच्यासोबत ते बांगलादेशी तिथे उभे असतात। म्हणजे विरोध करणारा बांगलादेशी जो गपचूप यांच्या सोबत राहील यांना मतदान करेल तो बांगलादेशी यांना चालतो। मात्र जो स्थानिक भूमिपुत्र आदिवासी आहे जो यांना अरेला कार्य करतो त्यांची घरे उद्ध्वस्त करण्याचे काम हे भारतीय जनता पक्षाची लोक करतात।